नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासाठी मोड आलेल्या मुगापासून 2 अतिशय चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ तसेच एक झटपट साऊथ इंडियन चटणी घेऊन आली आहे. हे तीनही पदार्थ इतके टेस्टी आहेत की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी आणखी एक भन्नाट आणि हेल्दी रेसिपीही दाखवणार आहे. तर हे बघा, इथे मी छान मोड आलेले मूग घेतले आहेत. मोड आलेले कडधान्य हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मोड आल्यामुळे यातील प्रथिने, जीवनसत्वे आणि पचनास मदत करणारे घटक वाढतात. त्यामुळे हे शरीरासाठी अतिशय पौष्टिक ठरतात. हे मोड आलेले मूग मी कसे तयार केले? सकाळी मूग स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवले. संध्याकाळी त्यातील पाणी काढून टाकले आणि रात्रभर झाकून ठेवले. सकाळी असे सुंदर मोड तयार झाले आहेत. अगदी सोपी पद्धत आणि भरपूर पोषण. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. मिक्सरच्या भांड्यात मोड आलेले मूग घ्यायचे. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी दही घालायचे आणि त्याची छान अशी गुळगुळीत पेस्ट तयार करून घ्यायची. तर बघा, अशी छान पेस्ट तयार झाली आहे. आता ती एका भांड्यात काढून घेऊया. आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, थोडीशी बडीशेप, धने-जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेऊया. मिश्रण थोडेसे घट्ट वाटत असेल तर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं शिल्लक राहिलेलं असतं, त्यामध्येच थोडंसं पाणी घालून ते या मिश्रणात टाका आणि योग्य कन्सिस्टन्सी करून घ्या. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून काही मिनिटे बाजूला ठेवूया. तोपर्यंत बनवूया झटपट साऊथ इंडियन चटणी. कढईत थोडंसं गरम तेल करून घ्यायचं. त्यामध्ये जिरे, लाल मिरच्या, मी ओल्या मिरच्याच घातल्या आहेत, तुम्ही सुक्या मिरच्या घातलात तरी चालते. तसेच आल्याचा तुकडा घालून परतून घ्यायचं. त्यानंतर 2 चमचे हरभऱ्याची डाळ, 1 चमचा उडीद डाळ घालून छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. सुके खोबरे घालायचे, तसेच कढीपत्ता घालायचा. बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत हे सर्व मिश्रण परतून घ्यायचं. आता हे मिश्रण थंड करून घेऊया. तर हे पहा, मिश्रण पूर्णपणे थंड झाले आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यात घालायचे. यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचं. तर हे पहा, आपली मस्त साऊथ इंडियन चटणी तयार झाली आहे. ही चटणी इडली, डोसा, आप्पे, ढोकळा, चपाती किंवा भाकरीसोबत ही अप्रतिम लागते. ही चटणी खूप छान लागते. तुम्ही आठवडाभर ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आता बनवूया आपल्या पहिल्या रेसिपीचे पौष्टिक आप्पे. तर हे पहा, मिश्रण खूप छान तयार झालं आहे. रवा घातल्यामुळे मिश्रण फुललं आहे. आता यामध्ये थोडंसं इनो किंवा खाण्याचा सोडा घालून हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचे आहे. आप्पे पात्राला हलकंसं तेल लावून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये मिश्रण भरून घेऊया. हे आप्पे लहान मुलांच्या टिफिनसाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी एकदम उत्तम आहे. अनेक मुलांना कडधान्य खायला आवडत नाही,
पण अशा चविष्ट पदार्थांच्या रूपात दिले तर ते अगदी आवडीने खातात. शिवाय प्रथिने आणि पोषणही भरपूर मिळते. तर हे सर्व मिश्रण घालून झाल्यानंतर झाकण ठेवून साधारण 10 मिनिटे शिजवून घ्यायचे. आता 10 मिनिटानंतर दुसऱ्या बाजूनेही सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. तोपर्यंत अजून एक हेल्दी आणि टेस्टी पदार्थ आपण बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, हे आप्पे दह्यासोबत, सॉससोबत किंवा घरी बनवलेल्या साऊथ इंडियन चटणीसोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत खाल्ले तर खूपच छान लागतात. तर बघा, आपले सुंदर, मऊ आणि पौष्टिक आप्पे तयार झाले आहेत. तुम्हीही हा पौष्टिक आणि टेस्टी पदार्थ नक्की करून बघा. तुमच्या मुलांनाही खूप आवडेल. तयार झालं आहे आपलं मोड आलेल्या मुगाचे पौष्टिक आप्पे आणि त्यासोबत साऊथ इंडियन चटणी. तर चला आता बनवूया दुसरा पदार्थ. मिक्सरच्या भांड्यात मोड आलेले मूग घ्यायचे, थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि लसूण जाडसर फिरवून घ्यायचं. याची अगदी बारीक पेस्ट करायची नाही. अगदी लागलं तरच थोडंसं पाणी घालायचं आहे. तर हे पहा, अशी छान अशी पेस्ट तयार झाली आहे. ही पेस्ट ओबडधोबडच ठेवायची आहे. आता त्यामध्ये मीठ, लाल तिखट, हळद, ओवा, जिरे आणि बारीक चिरलेला कांदा घालून हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर मंडळी, यापासून आपण बनवणार आहोत लहान मुलांचा आवडता हेल्दी कटलेट. हा पदार्थही इतका टेस्टी आणि पौष्टिक बनतो ना, तो मुलांना खूप आवडेल. तर हा पदार्थसुद्धा तुम्ही नक्की करून बघा. चला तर मग लगेच कटलेट करायला सुरुवात करूया. आता डोसा पॅनला थोडंसं तेल लावून मिश्रण कटलेटच्या आकारात चमच्यानेच पसरून घ्यायचे आहे. हे कटलेट बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होतात. शाळेच्या डब्यासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी सुद्धा हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. मुलांना नवीन प्रकारचे पदार्थ आवडत असतात आणि अशा पद्धतीने दिले तर ते मोड आलेले मूगही आनंदाने खातात. आता हे कटलेट चमच्यानेच अशा पद्धतीने पसरून घ्यायचे आहे. तर बघा, आपण अगदी थोडंसं तेल वापरलं आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे कटलेट खूप उपयोगी आहे. आता झाकण ठेवून 5 मिनिट भाजून घेऊया. एका बाजूने भाजल्यानंतर पलटून दुसऱ्या बाजूनेही सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. तर मंडळी, मोड आलेल्या मुगाचे हे पौष्टिक आप्पे, हेल्दी कटलेट आणि झटपट साऊथ इंडियन चटणी नक्की करून बघा. खूप छान होते. तर बघा, किती सुंदर आणि खमंग कटलेट तयार झाले आहेत. तर ही रेसिपीसुद्धा एकदम झटपट आहे आणि खूप टेस्टी आणि पौष्टिक आहे. त्यामुळे तुम्हीही ही रेसिपी नक्की करून बघा. तर आजची ही तीनही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि परिवारासोबत शेअर करा आणि अशाच सोप्या, चविष्ट आणि हेल्दी रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि तसेच हाईप द्यायला सुद्धा विसरू नका बरं का. परत भेटूया अशाच एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.